आता 5 झालेला आहे. ते होतंय. भारत माता की जय श्रीराम. सनिवादन साहेब आगे बढ़ो. उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे देतो. असं आहे ते. सूचक अनुमोदकांची सही घेऊन तो तुम्हाला ते आता आता 5 झालेला आहे. आता ते होतंय. भारत माता की जय श्रीराम. खरं तर सर्वप्रथम मी जिल्ह्याचे आमचे आदर्श सन्माननीय प्रशांत ठाकूर तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळे साहेब, या मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड साहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे. आज जी जबाबदारी मिळालेली आहे, जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे, ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर ती या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळे गेलेली. यांनी आजवर मला जे बळ दिलं आहे त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे. यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही आशा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील. आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, या ठिकाणी आमदारकीचीही निवडणूक झालेली आहे, म्हणजे नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत असतील निवडणुका, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यामध्ये प्रतिनिधित्व करावं ही आमची या ठिकाणी माफक अपेक्षा राहील. आणि त्या उद्देशानेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना कशा प्रकारे बळ देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये कशा प्रकारे पाठवण्याची आम्ही योजना आखू आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं काम करू.